नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भरत गायकवाड पीएचईच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील 2 नंबरचा घटक संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्त्रोत यामधील आपण कर्ज भांडवलाचे स्त्रोत पाहत होतो। कर्ज भांडवलामध्ये अनेक स्त्रोत आहेत, आपण हे पाहिलेलं आहे। त्यामध्ये कर्ज रोख्याची विक्री करणे, बंधपत्रांची विक्री करणे, सार्वजनिक ठेवी स्वीकारणे, त्याचबरोबर अमेरिकन ठेव पावती, जागतिक ठेव पावत्यांची विक्री करणे, व्यावसायिक बँकांच्याकडून कर्ज घेणे, अनेक स्त्रोत आहेत की जे कर्जाऊ भांडवल व्यावसायिकांना अथवा कंपन्यांना पुरवित असतात। त्यामधील कर्जाऊ भांडवलातील अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे कर्ज रोख्यांची विक्री करणे। म्हणजे कर्ज रोखा म्हणजे काय, आपण कर्ज रोख्याची माहिती घेतलेली आहे। कर्ज रोखा म्हणजे काय, कर्ज रोख्याची व्याख्या पाहिलेली आहे, कर्ज रोख्यांची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत आणि त्याचबरोबर कर्ज रोख्यांचे 8 प्रकार आहेत, ते 8 प्रकार सुद्धा आपण पाहिलेले आहे। आता कर्ज रोख्याचा या ठिकाणी हा जो वित्त व्यवस्थेचा कर्ज भांडवलाचा स्त्रोत आहे कर्ज रोख्याचा, तो संपल्यानंतर आपण दुसरा कर्ज भांडवलाचा स्त्रोत पाहणार आहोत, तो म्हणजे या ठिकाणी सार्वजनिक ठेवी। आज आपण या स्त्रोतापैकी एक 2-3 स्त्रोताचा विचार करणार आहोत। त्यामध्ये एक सार्वजनिक ठेवी स्वीकारणे, दुसरा बंधपत्रांची विक्री करणे आणि तिसरं अमेरिकन व जागतिक ठेव पावती। या लेक्चरला आपण या तिन्ही कर्ज भांडवलाच्या स्त्रोतांची माहिती घेणार आहोत। त्यापैकी पहिला जो महत्त्वाचा स्त्रोत आहे तो म्हणजे ठेवीचा स्वीकार करणे किंवा सार्वजनिक ठेवी स्वीकारणे। अर्थातच कंपनी कायद्यानुसार कंपनीला जनतेकडून, लोकांच्याकडून ठेवी स्वीकारता येतात। ज्याप्रमाणे बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो त्याप्रमाणे कंपन्यांना सुद्धा या ठेवी जनतेमधून स्वीकारता येतात। कंपनी आपले माहिती पत्रक प्रसिद्ध करते, लोकांना कंपनीमध्ये ठेवी ठेवण्यासंबंधीचे आवाहन करते आणि लोक या ठिकाणी कंपनीमध्ये ठेवी ठेवतात आणि या ठेवीच्या बदल्यामध्ये कंपनी त्यांना ठेव पावती देत असते आणि या ठेव पावतीची काही मुदत असते। अर्थातच कंपनी कायद्यानुसार या कंपन्यांना ठेवीचा स्वीकार करण्यासाठी ठराविक मुदत दिलेली आहे। ठराविक मुदत कोणती दिलेली आहे, तर कंपनी कमीत कमी 6 महिन्यासाठी आणि जास्तीत जास्त 36 महिन्यासाठी जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते। म्हणजे कमीत कमी 6 महिन्यासाठी ठेवी स्वीकारू शकते कंपनी, जास्तीत जास्त 36 महिन्यासाठी ठेवी स्वीकारू शकते। 36 महिने याचं वर्षामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर 3 वर्ष, म्हणजे कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा 36 महिन्याकरता या ठेवींचा स्वीकार कंपनीला लोकांच्याकडून करता येतो। अर्थातच पुढे 36 महिन्यात 40 महिने किंवा 4 वर्ष, 5 वर्ष अशा रीतीनं या ठिकाणी कंपनीला ठेवीचा स्वीकार करता येत नाही। अल्प मुदतीच्या भाग भांडवलासाठी किंवा मध्यम मुदतीच्या भाग भांडवलासाठी या कर्ज भांडवलाचा हा स्त्रोत अत्यंत महत्त्वाचा आहे। ठेवीचा स्वीकार करणे किंवा सार्वजनिक ठेवी स्वीकारणे हा स्त्रोत या ठिकाणी अल्प मुदतीच्या भांडवलासाठी किंवा मध्यम मुदतीच्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असा या ठिकाणी वित्त व्यवस्थेचा स्त्रोत आहे। आता यामध्ये आपल्याला पाहिजे ते म्हणजे ठेवी कशा रीतीने स्वीकारल्या जातात। कंपनी सर्व जनतेला माहिती पत्रक प्रसिद्ध करून आवाहन करते, त्याच्याबरोबर या ठिकाणी अर्ज दिलेले असतात। ते अर्ज भरून या ठिकाणी जेवढी ठेव आहे, लोक त्यांना ज्या पद्धतीने माहिती पत्रकामध्ये माहिती दिलेली असते त्या पद्धतीने हे लोक या ठिकाणी कंपनीकडे येऊन ठेवी ठेवत असतात। या ठेवीच्या बदल्यामध्ये कंपनी या ठेवधारकांना ठेव प्रमाणपत्र देत असते। या ठेव प्रमाणपत्रामध्ये ठेव ठेवणाऱ्याचे संपूर्ण नाव असते, पत्ता असतो, त्याने ठेवलेली रक्कम असते, किती महिने किंवा किती वर्षे ठेव ठेवली जाणार आहे याची माहिती असते, त्याच्यावरती व्याजदर दिलेला असतो, किती व्याज द्यावायचे आहे हे सुद्धा त्यामध्ये दिलेले असते। म्हणजे कंपनी बँकेप्रमाणेच ठेवी स्वीकारू शकते आणि लोकांना ठेवीचे प्रमाणपत्र देऊ शकते। ठेवीची जमा झालेली रक्कम कंपन्या स्वतःला या ठिकाणी अल्प मुदतीचे भाग भांडवलाची गरज भागवण्यासाठी किंवा मध्यम मुदतीच्या भाग भांडवलाची गरज भागवण्यासाठी वापर करीत असते। अशा रीतीने हा ठेवीचा स्वीकार या कंपन्यांना करता येतो, मात्र त्याची मुदती कमीत कमी 6 महिने किंवा जास्तीत जास्त 36 महिने हे बंधनकारक आहे। एवढ्या कालावधीसाठीच ही कंपनी ठेवी स्वीकारू शकते। आता कंपनी ठेवी स्वीकारते, आता या ठेवीची व्याख्या काय आहे हे आपण पाहूया। कंपनी कायदा 2013 पहा, कंपनी कायदा 2013 मधील कलम नंबर 231 नुसार कलम नंबर
231 नुसार कंपनीला या ठिकाणी ठेवी स्वीकारता येतात. 231 नुसार ठेवी स्वीकारता येतात आणि कंपनी कायदा 2013 कलम 231 नुसार ठेवीची व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे अशी, बारकाई नाही का, ठेवीची व्याख्या अशी केलेली आहे. अवतरण चिन्हामध्ये नेहमी व्याख्या लिहायची असते. ठेवीची व्याख्या पहा, ठेवीच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा इतर स्वरूपात निधीचा स्वीकार करणे यांचा समावेश ठेवीमध्ये होतो. बघा, ठेवीच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा इतर स्वरूपात निधीचा स्वीकार करणे याचा समावेश ठेवीमध्ये होतो. कशा कशाचा समावेश ठेवीमध्ये होतो व्याख्येमध्ये दिलेले बघा. ठेवीच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा इतर स्वरूपात निधीचा स्वीकार करणे यांचा समावेश ठेवीमध्ये होतो अशी व्याख्या दिलेली आहे. 3 मुद्दे आहेत. ठेवीच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा इतर स्वरूपात निधीचा स्वीकार करणे याचा ठेवीमध्ये समावेश होतो अशी व्याख्या केलेली आहे. म्हणजे ठेवीद्वारे जर रक्कम आली तरी त्याचा समावेश ठेवीमध्ये होतो, कर्जाद्वारे रक्कम आली त्याचा समावेश ठेवीमध्ये होऊ शकतो, इतर स्वरूपात निधी स्वीकारला तरी सुद्धा त्याचा समावेश ठेवीमध्ये होऊ शकतो. आता हे जर असेल तर कोणत्या बाबींचा ठेवीमध्ये समावेश होत नाही हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला आहे. फक्त व्याख्या विद्यार्थी मित्रांनो पाठ करून ठेवा की ठेवीच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा इतर स्वरूपामध्ये निधीचा स्वीकार करणे यांचा समावेश ठेवीमध्ये होतो ही व्याख्या दिलेली आहे. आता ठेवीमध्ये आरबीआयच्या नियमानुसार म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ठेवीमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होऊ शकत नाही हे आपण पाहूया. ठेव म्हणजे ठेवीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधीचा स्वीकार करणे होय, ही दुसरी व्याख्या दिलेली. ठेव म्हणजे ठेवीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधीचा स्वीकार करणे होय. इतर स्वरूपाचा विचार केलेला नाही. इतर स्वरूपाचा विचार केलेला नाही म्हणजे पहिली जी व्याख्या कंपनी कायद्याने दिलेली आहे त्यामध्ये मात्र इतर स्वरूपाचा विचार केलेला आहे. आता इतर स्वरूपामध्ये कोणत्याही बाबी येऊ शकतात म्हणून आपण निश्चितपणे सांगू शकतो की ठेवीमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. तर ठेवीमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होत नाही हे आपण पाहणं या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. कंपन्या या काम करत असतात, कोणत्या तरी राज्यामध्ये काम करत असतात, कोणत्या तरी देशामध्ये भारत देशामध्ये काम करत आहेत. म्हणजे या कंपनीला 2 सरकार नियंत्रित करत असतात. एक राज्य सरकार नियंत्रित करत असतं आणि दुसरं केंद्र सरकार नियंत्रित करीत असतं. मग या कंपन्यांचं जसं या सरकारांचं नियंत्रण असतं त्याचबरोबर त्यांच्याकडून काही निधी सुद्धा मिळत असतो. म्हणजे काही बाबींचा या ठेवीमध्ये समावेश होत नाही. आपण काय व्याख्या केली होती? ठेव म्हणजे ठेवीद्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा इतर स्वरूपात निधीचा स्वीकार करणे. आता या ठेवीमध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून मिळणारी रक्कम आहे यांचा ठेवीमध्ये समावेश होत नाही. म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून मिळणारी रक्कम जी आहे त्याचा समावेश ठेवीमध्ये केला जात नाही. त्यानंतर बँकांच्याकडून कर्ज मिळणं म्हणून मिळणारी रक्कम. बँका या वित्तीय संस्था आहेत. कंपन्यांना अल्प मुदतीचा मध्यम मुदतीचा पतपुरवठा करत असतात, वित्त व्यवस्थेचा पुरवठा करत असतात, अर्थपुरवठा करत असतात आणि हा अर्थपुरवठा कर्ज म्हणून करत असतात, कर्ज म्हणून देत असतात आणि याच्यावरती व्याज हे या ठिकाणी दिले जाते. म्हणजे काय की बँकेकडून कर्ज म्हणून मिळणारी रक्कम याचा ठेवीमध्ये स्वीकार करता येत नाही. त्याचबरोबर केंद्र सरकार राज्य सरकारकडून मिळणारी रक्कम ठेवीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. बँकेकडून कर्ज म्हणून मिळणारी रक्कम ठेवीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. परदेशी सरकार म्हणजे विदेशी सरकार आणि आंतरराष्ट्रीय बँकेकडून मिळणारी ही जी रक्कम आहे त्यांचा सुद्धा ठेवीमध्ये समावेश होऊ शकत नाही. म्हणजे ठेवीमध्ये समावेश होणाऱ्या अनेक बाबी आहेत. त्यामधल्या परदेशी सरकार आणि विदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय बँकेकडून मिळणारी कंपनीला जी रक्कम आहे त्याचा सुद्धा ठेवीमध्ये समावेश होऊ शकत नाही. किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीला निधी देऊ शकते, दुसरी कंपनी तिसऱ्या कंपनीला निधी देऊ शकते, परंतु इतर कंपन्यांच्याकडून मिळणारी रक्कम सुद्धा याचा सुद्धा ठेवीमध्ये समावेश होऊ शकत नाही. त्यानंतर बंद पत्रे किंवा वाणिज्य पत्रे यांची विक्री करून जी मिळणारी रक्कम आहे ती सुद्धा कर्जावर रक्कमच असते, त्याच्यावरती सुद्धा व्याज द्यावंच लागतं. यांचा सुद्धा ठेवीमध्ये समावेश करता येत
नाही. त्याचबरोबर कंपनी अनेक प्रतिभूतींची विक्री करत असते, भागांची विक्री करत असते, समहक्क भागांची विक्री करीत असते, अग्रहक्क भागांची विक्री करत असते, कर्जरोख्यांची विक्री करीत असते. याच्या माध्यमातून मिळणारी रक्कम याचा सुद्धा ठेवीमध्ये समावेश केला जात नाही. त्याचबरोबर कंपन्यांनी काही विश्वस्त नेमलेले असतात, या विश्वस्ताकडून काही रक्कमा मिळत असतात, याही रकमांचा समावेश या ठेवीमध्ये होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 7 ज्या बाबी आहेत, या 7ही बाबींचा याच्यामध्ये समावेश होत नाही, ठेवीमध्ये समावेश होत नाही. त्या 7 बाबी म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून मिळणारी रक्कम यांचा ठेवीमध्ये समावेश होत नाही. त्याचबरोबर इतर बँकांच्याकडून कर्ज म्हणून मिळणारी रक्कम ठेवीमध्ये समावेश होत नाही. त्यानंतर विदेशी सरकार म्हणजे परदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय बँकांच्याकडून मिळणारी जी रक्कम आहे यांचा सुद्धा ठेवीमध्ये समावेश होत नाही. त्यानंतर इतर कंपन्यांच्याकडून मिळणारी रक्कम आहे त्यांचा सुद्धा ठेवीमध्ये समावेश होत नाही. त्यानंतर बंधपत्रे व वाणिज्य पत्रे यांची विक्री करून मिळणारी जी रक्कम आहे त्यांचा सुद्धा ठेवीमध्ये समावेश होत नाही. त्यानंतर कर्ज रोखे किंवा कंपनीच्या प्रतिभूती विक्री करून भाग, अग्रहक्क भाग, समहक्क भाग यांची विक्री करून जी मिळणारी रक्कम आहे त्या माध्यमातून मिळणारी रक्कम सुद्धा याचा सुद्धा ठेवीमध्ये समावेश होत नाही. आणि विश्वस्ताकडून मिळणारी रक्कम याचा सुद्धा ठेवीमध्ये समावेश होत नाही. या सर्व बाबी समावेश न होणारे सोडून इतर बाबीतून म्हणजे ठेवी ज्या कंपनी स्वीकारते त्या माध्यमातून येणाऱ्या ठेवींचाच फक्त या ठिकाणी समावेश होत असतो. असं हे कर्ज व भांडवलाचा दुसरा स्रोत आहे तो म्हणजे ठेवीचा स्वीकार किंवा सार्वजनिक ठेवी. तिसरा स्रोत आहे तो म्हणजे बंधपत्रे. बंधपत्रे आणि विशेषतः कर्ज रोखे यामध्ये कोणत्याही प्रकारचा जास्त फरक नाही. बंधपत्रे ही सुद्धा एक कर्ज रोख्याप्रमाणे कर्जाऊ प्रतिभूती आहे. बंधपत्र हे याच्यावरती परतावा म्हणून व्याज द्यावेच लागते. ज्याप्रमाणे कर्ज रोख्याच्या वरती व्याज द्यावे लागते त्याचप्रमाणे बंधपत्रावरती सुद्धा या ठिकाणी व्याज द्यावे लागते. बंधपत्रांना इंग्रजीमध्ये बॉन्ड्स असं म्हटलं जातं. आणि अर्थातच व्याज द्यावं लागतं बंधपत्रावरती. म्हटल्यानंतर बंधपत्रे जे खरेदी करणारे जे गुंतवणूकदार आहेत ते कंपनीचे धनको असतात. धनको म्हणजे सावकार असतात. म्हणजे बंधपत्रे ही एक कर्जाऊ प्रतिभूती आहे, त्याच्यावरती परतावा म्हणून व्याज दिले जाते. त्यानंतर हे कंपनीचे सावकार आहेत, यांना कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग घेता येत नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचं मतदान करता येत नाही. मग बंधपत्रे म्हणजे काय तर बंधपत्रे ही एक या ठिकाणी कर्जाऊ प्रतिभूती आहे, त्याच्यावरती परतावा म्हणून व्याज दिले जाते आणि बंधपत्रधारक हा कंपनीचा एक धनको आहे. बंधपत्रांची 4 वैशिष्ट्ये आहेत. 4 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वित्त व्यवस्थेचे स्वरूप. आता स्वरूप म्हणजे काय तर हे दीर्घकालीन आहे का अल्पकालीन आहे याचा जर विचार केला तर स्वरूप आपल्याला याचं सांगता येईल. बंधपत्रधारक हे या ठिकाणी दीर्घकालीन सुद्धा या ठिकाणी पतपुरवठा करत असतात. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षापर्यंत बंधपत्राचं भाग भांडवल हे कंपनीच्या कामकाजामध्ये येत असतं, कामकाजामध्ये वापरामध्ये येत असतं. म्हणजे हे वित्त व्यवस्थेचे स्वरूप जे आहे ते अत्यंत दीर्घकालीन असं स्वरूप आहे. म्हणजे बंधपत्राचं हे पहिलं वैशिष्ट्य झाल्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे या ठिकाणी बंधपत्रधारकाचे व्यावसायिक स्थान. बंधपत्रधारकाचे व्यावसायिक स्थान हा बंधपत्रधारक हा कधीही या कंपनीचा मालक नसतो, तर तो या ठिकाणी कर्ज भांडवल पुरवित असतो, त्याच्यावरती व्याज हे परतावा म्हणून दिले जात असते. त्यामुळे बंधपत्रधारकाचे व्यावसायिक स्थान कंपनीमधील व्यावसायिक स्थान हे धनको म्हणून आहे. तो कंपनीमध्ये मतदान करू शकत नाही, कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ शकत नाही, त्यानंतर कंपनीच्या इतर कामकाजामध्ये तो सहभागी होऊ शकत नाही. हा फक्त धनको आणि सावकार म्हणून राहतो. कंपनीच्या निर्णयामध्ये त्याला कोणत्याही प्रकारे सहभागी होता येत नाही. बंधपत्रधारकाचं व्यावसायिक स्थान आहे ते म्हणजे धनको म्हणून व्यावसायिक स्थान आहे. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बंधपत्रावरील परतावा. आता बंधपत्रावरील परतावा आपण अनेकदा आतापर्यंत चर्चा केलेली आहे. बंधपत्रधारक हे कर्जाऊ प्रतिभूती आहे. अर्थातच कर्जाला काय दिलं जातं तर व्याज दिलं जातं.
हे व्याज दिलं जाते, निश्चित दराने व्याज दिलं जातं. बंद पत्रांची विक्री करताना त्याचा परतावा निश्चितपणे ठरलेला असतो. तो या ठिकाणी टक्केवारीमध्ये 5%, 10%, 20% जे काही ठरलं असेल त्याप्रमाणे बंद पत्रावर परतावा म्हणून व्याज दिले जाते आणि हे व्याज या बंद पत्रधारकांचे उत्पन्न असते. आणि चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परतफेड. परतफेड बंद पत्रांची विक्री करताना त्याच्या परतफेडीबाबतचा निर्णय झालेला असतो. बंदपत्र हे ठराविक मुदतीसाठीच घेतले जातात. मग अशी सांगितल्याप्रमाणे 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष अशा प्रकारे बंदपत्रांची विक्री केली जाते आणि त्याची परतफेडीची मुदती निश्चित ठरलेली असते. मुदत संपली की त्यांची परतफेड केली जाते. असे हे कर्जाऊ भांडवलाचा या ठिकाणी कर्जाऊ वित्तव्यवस्थेचा जो स्रोत आहे तो तिसरा स्रोत आहे बंदपत्रे. आता आपण या ठिकाणी चौथ्या स्रोताकडे जाणार आहोत, ते म्हणजे अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावती. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे टिपेला येणार किंवा या ठिकाणी रिकाम्या जागा भरायला येणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे, म्हणून याच्याकडे आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. ठेव पावत्याच आहेत दोन्हीही. एडीआर म्हणजे अमेरिकन ठेव पावती आणि जीडीआर म्हणजे जागतिक ठेव पावती. या दोन्ही बाबी, दोन्ही ठेव पावत्या महत्वाच्या आहेत. आता आपण या दोन्हीची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. भारतीय कंपन्या आपले भाग भांडवल, मालकीचे भाग भांडवल, अगर कर्जाऊ भाग भांडवल जमा करीत असताना भारतीय भाग बाजारामध्ये त्याची नोंदणी करतात. भारतीय भाग बाजार की जसे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज आहे, अनेक स्टॉक एक्सचेंज भारतामध्ये. आणि या स्टॉक एक्सचेंज मध्ये भाग बाजार, या भाग बाजार अनेक भाग बाजार आहेत आणि या भाग बाजारामध्ये याची विक्री केली जाते. आता या ठिकाणी हे भांडवल कंपन्यांना पुरेसं पडतच असेल असं सांगता येत नाही. म्हणजे कंपन्यांना विदेशातून, परदेशातून सुद्धा भांडवल जमा करण्याची गरज भासते. आणि अलीकडच्या काळामध्ये सन 1991 पासून भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या तिन्ही बाबींचा आपण स्वीकार केलेला आहे. जागतिकीकरणाच्या माध्यमातून जर विचार केला तर या कंपन्या परदेशातून सुद्धा भांडवल जमा करू शकतात. त्यासाठी त्यांना विदेशी भाग बाजारामध्ये जाणं गरजेचं आहे. परंतु त्यामध्ये दोन अडचणी आहेत. दोन अडचणी म्हणजे विदेशी भाग बाजारामध्ये या कंपनीचे भाग विक्री करण्यासाठी परवानगी नसते आणि दुसरा महत्त्वाची अडचण म्हणजे विदेशी भाग बाजारामध्ये जे वापरले जाणारे चलन आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. अनेक प्रकारचे चलन आहेत. अमेरिकेमध्ये डॉलर आहे, इंग्लंडमध्ये पौंड आहे, जपानमध्ये येन आहे, फ्रान्समध्ये फ्रँक आहे, म्हणजे हा प्रत्येकाच्या, जर्मनीमध्ये मार्क आहे, भारतामध्ये रुपया आहे. म्हणजे असे वेगवेगळे चलन आहेत आणि ती चलन त्या देशामध्ये चालतं. अर्थातच भारतीय कंपन्यांना विदेशी भाग बाजारामध्ये या दोन अडचणीमुळे, चलनाची अडचण आणि विदेशी भाग बाजारामध्ये नोंदणीची अडचण, या दोन्ही बाबींमुळे या भारतीय कंपन्यांना विदेशातून आपले भाग भांडवल जमा करता येत नाही. भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यापासून यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. काय बदल करण्यात आला पहा. आता आपण सुद्धा पाहतो अमेरिकेसाठी अमेरिकन डॉलर वापरला जातो. युरोपमध्ये मात्र युरोप खंडातील सर्व देशांनी एक डॉलर ठेवलेला आहे, एक चलन ठेवलेलं आहे, तो म्हणजे युरो डॉलर. त्याचा वापर केला जातो. म्हणजे आता शक्यतो जागतिक जे व्यवहार आहे ते अमेरिकन डॉलर किंवा युरो डॉलर मध्ये होतात. भारताचा रुपया बाहेर चालत नाही. म्हणून भारतीय कंपन्यांना विदेशातून भाग भांडवल जमा करताना अत्यंत कसरत करावी लागते. त्यासाठी जागतिक स्तरावरती काही डिपॉझिटरी म्हणजे भाग पेढ्या नेमलेल्या आहेत आणि या भाग पेढ्या या ठिकाणी भारतीय कंपन्यांना विदेशातून सुद्धा भांडवल जमा करून देऊ शकतात. जसे की या ठिकाणी सिटी बँक आहे, बँक ऑफ न्यूयॉर्क आहे. म्हणजे या ज्या बँका आहेत या बँका भाग पेढी म्हणून काम करतात. या बँकांच्याकडे आपल्या कंपन्या, भारतीय कंपन्या जातात. भारतीय कंपन्या या बँकांना आपले भाग देतात आणि त्या भागांच्या बदल्यामध्ये या कंपन्यांना या भाग पेढ्यांच्याकडून अमेरिकन ठेव पावत्या म्हणजे एडीआर, अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट, आणि जागतिक ठेव पावत्या म्हणजे जीडीआर, ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट या कंपन्यांना मिळत असतात. आणि या जागतिक ठेव पावती किंवा अमेरिकन ठेव पावती विदेशी बाजारामध्ये, विदेशी भाग बाजारामध्ये विक्री करून आपल्या कंपन्या या ठिकाणी विदेशातून भांडवल जमा करू शकतात.
म्हणजे अशा रीतीनं हे पहिल्यांदा या ठिकाणी भारतीय कंपन्या या भाग पेढ्यांच्याकडे जातात. भाग पेढ्या म्हणून काम पाहणाऱ्या अनेक वित्तीय संस्था आहेत. त्यामध्ये सिटी बँक आहे, बँक ऑफ न्यूयॉर्क आहे. त्यांच्याकडे भाग दिले जातात आणि त्या भागांच्या बदल्यामध्ये त्यांना या ठेव पावत्या मिळतात. अमेरिकन ठेव पावती किंवा जागतिक ठेव पावती जी काय असेल ती या ठिकाणी मिळते आणि या जागतिक ठेव पावती आणि अमेरिकन ठेव पावतीच्या माध्यमातून कंपन्यांना विदेशी भाग बाजारातून भांडवल जमा करता येऊ शकते. आता तुम्ही म्हणाल मग या ठिकाणी अमेरिकन ठेव पावती आहे, जागतिक ठेव पावती आहे, मग या दोन्हीमध्ये फरक काय? अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. काय फरक आहे? तर अमेरिकन ठेव पावती ही फक्त अमेरिकेतच विक्री केली जाऊ शकते आणि जागतिक ठेव पावती ही अमेरिका सोडून जगातल्या इतर कोणत्याही भाग बाजारामध्ये विक्री करता येते. हा महत्वाचा फरक या दोन्ही पावत्यामधला आहे आणि लक्षात ठेवा कधीही या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हला हा प्रश्न येऊ शकतो की जागतिक ठेव पावती अमेरिका सोडून कुठे कुठे विक्री केली जाऊ शकते, तर जगात कुठेही विक्री केली जाऊ शकते किंवा अमेरिकन ठेव पावती फक्त अमेरिकेतच विक्री केली जाऊ शकते. ऑब्जेक्टिव्हला याच्यावर प्रश्न पडत असतो नेहमी किंवा या टॉपिकवर या उपघटकावरती या ठिकाणी या 2 मार्काच्या किंवा 4 मार्कासाठी प्रश्न पडू शकतो. अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावती. आता मला महत्वाचं याच्यामध्ये तुम्हाला जे महत्वाचं जे सांगायचं आहे ते म्हणजे या पावत्या ज्या ठेव पावत्या आहेत त्याच्यावर परतावा दिला जातो. आता हे ठेव पावत्या समक्क भागांचं रूपांतर ठेव पावत्यामध्ये केलं जातं. म्हणजे या समक्क भागांना लाभांश मिळतच असतो. पण या लाभांशाचं काय करायचं? तर हा जो लाभांश आहे हा या कंपन्या नफ्यातील जो भाग आहे तो भाग या एडीआर आणि जीडीआर ला कोणत्या माध्यमातून देतात? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर इथं या ठिकाणी भारतीय कंपन्या एडीआर आणि जीडीआर ना जेवढा लाभांश देय आहे तो त्या भाग पेढ्यांच्याकडे सुपूर्द करत असतात आणि या भाग पेढ्या मग या एडीआर धारकांना आणि जीडीआर धारकांना ते ज्या ज्या देशात राहतात त्या देशाच्या चलनामध्ये लाभांश वाटप करीत असतात. म्हणजे लाभांश वाटपाची सुद्धा या भाग पेढ्यांच्या माध्यमातूनच आपल्याला कार्यवाही करावी लागते. म्हणजे अशा रीतीनं आजच्या लेक्चरला आपण वित्त व्यवस्थेचे जे स्त्रोत आहेत त्यामधील आपण 3 स्त्रोत एका वेळी पाहिलेले आहेत. ते म्हणजे ठेवीचा स्वीकार करणे पहिला स्त्रोत, हे 6 महिने किंवा जास्तीत जास्त 36 महिन्याकरता ठेवी स्वीकारता येतात, हा पहिला स्त्रोत पाहिला. त्यानंतर ठेवीमध्ये कोणाकोणाचा समावेश होत नाही तेही पाहिलेला आहे. त्यानंतर आपण दुसरा स्त्रोत पाहिलेला आहे तो म्हणजे बंधपत्रांची विक्री करून सुद्धा कंपन्यांना कर्ज भांडवल या ठिकाणी उभारणी करता येते. बंधपत्रे म्हणजे काय, बंधपत्राचा अर्थ काय आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर बंधपत्रांची 4 वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा सगळी पाहिलेली आहेत. त्यानंतर आपण अमेरिकन ठेव पावती व जागतिक ठेव पावती याची माहिती घेतलेली आहे. हा सुद्धा कर्जाऊ भांडवलाचा या ठिकाणी एक प्रकार आहे आणि या प्रकारानुसार हे कर्जाऊ भांडवल या ठिकाणी कंपन्या जमा करत असतात. पुढील तासाला आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे व्यावसायिक बँका आणि तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.